वैदू झोपल्या बा तिच्या मागं ही पिल्ली. ह्या पिल्लूला सांभाळूसपर्यंत वैताग आलता तोपर्यंत ही पिल्ली. आणि तिची मम्मी पण तसंच. जेव्हा तिला लहान होतं तेव्हा आणलेलं तेव्हा तिच्या पिशीत झोपायची. ही पायापिशी तर झोपते, ती बरोबर तिच्या डोक्यापिशी झोपायची. तिथनं आम्ही आवरून आलो जिमला आम्ही रांगोळी वगैरे काढली. खंडीनवमी होती म्हणताना आम्ही 1 तारखेलाच काढली, कारण आमच्या इकडे 1 तारखेलाच केली. पण सर म्हणले आपण दुसऱ्या दिवशी करायचं, म्हणताना आम्ही त्या दिवशी काही पूजा केली नाही. म्हणताना रांगोळी वगैरे काढून सगळं आवरून घेतलं. जिम वगैरे पुसून सगळं डंबल्स वगैरे सगळ्या मशनी वगैरे पुसून घेतल्या आम्ही. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर यायचं होतं पूजा करायला. हे जिमचे मंदिर, हे आपले हनुमान. आणि मग नंतर कामावरून थोडी मस्ती करत थोडी मस्ती केली. परत संध्याकाळी घरी आली. सकाळी लवकर जायचं होतं म्हणून लवकर झोपायला. तर ह्या पिल्ल्यांची दंगा बघा कसा चालला होता. अजिबात झोपत नाही. रात्र झाली की यांना कुठलं खेळायचं सुचते कोणाष्ट, नुसताच खेळत असते. आणि त्यांना खेळताना बघून लय भारी वाटते. आणि 1 नाही 2 नाही 4 कसं उड्या मारते बघा. ह्यांना बघून मला लय भारी वाटते, कारण मांजराची पिल्ली मला लहानपणापासूनच आवडते. हे बघा. आणि हे आहे की नाही उड्या मारायला, हे मोठं आहे त्यामुळे सगळ्यांना असं मारत असते. हे काळा ही 2 नंबरचं आहे, ते मला लय आवडते. लय छान बघत असते ती. आणि ती दुसरी 2 आहेत ती लहान आहेत, ती सेम मम्मीसारखी झाली आहेत. तिच्या मनी पण आमची अशीच आहे. ही 2च वेगळी झाल्यात. आणि ह्यांना काय कशासंग खेळायचं असते, मॅट संग, परत ते कपड्यांसंग, वैदूच्या स्कूलच्या कपड्यासंग, तिच्या शूज संग, हीच खेळणी यांची, बाकीच काय नाही यांचं.